तर आज आपण सोप्या पद्धतीने पौष्टिक सातूच्या पिठाचे लाडू कसे करायचे तेच बघणार आहोत. सातूचे पीठ कसे करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्याल आणि लिंक हवी असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. हे जे लाडू आहे ज्या पद्धतीने केलेले आहे यामुळे तुम्ही हे डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. तर हे लाडू करण्याकरिता 4 कप सातूचे पीठ घेतलेले आहे. हे पीठ 10 ते 12 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम सुद्धा घातलेले आहे, ते सुद्धा हलकेसे भाजले जातात. सातूचं पीठ हे ऑलरेडी भाजलेलंच असतं, पण लाडू करण्याकरिता थोड्या वेळ अगोदर भाजून घ्यायचं, त्याला गरम करून घ्यायचं. पीठ पूर्णपणे गरम झालेलं आहे. गॅस बंद करून याला कोमट होतपर्यंत वाट बघायची. यामध्ये 2 कप बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये गूळ वापरायचा. गूळ बारीक चिरून कपने मोजून घातलेला आहे. लक्षात ठेवायचं, पीठ कोमट झाल्यावरच गूळ घालायचं आहे. हे एकजीव करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवताना यामध्ये थोडीशी वेलची घालायची. पिठामध्ये ऑलरेडी वेलची आहे, पण लाडवांना आणखीन फ्लेवर येण्याकरिता थोडीशी घालायची. कोणत्याही एक बॅचमध्ये तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. हे अगोदर मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण गूळ जो आहे, गोडपणा जो आहे पिठाला लागला गेला पाहिजे. यानंतर 1 कप गाईचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप रूम टेम्परेचरवर घ्यायचं आणि ते वितळून घ्यायचं आहे. हे जे वितळलेलं तूप आहे या मिश्रणामध्ये घालून अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं. थोडं कोमट झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं. लाडू वळता येईल इतपत हे मिश्रण असायला हवं. इन केस तूप कमी वाटत असेल तर आणखीन गरम करून यामध्ये घालायचं. तर जो रेशो आपण वापरलेला आहे 4 कप पीठ, त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये 2 कप गूळ आणि त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये 1 कप तूप. लाडू वळण्याकरिता मिश्रण तयार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार लाडू वळून घ्यायचे. हे जे लाडू आहे तसे तर 1 महिना टिकतात, पण माझ्या मते 10 ते 15 दिवसात संपवून घ्यायचे. लाडू करताना तूप जे आहे नेहमी ताजं वापरायचं. तर कमी मेहनतीत झटपटरित्या हे लाडू तयार होतात आणि खायला तितकेच टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.